जिथे रेग्युलेटर नाही तिथे 100% तुम्हाला फटका बसणार आहे. अलीकडचीच घटना आहे. एका युक्रेनियन बिटकॉइन ट्रेडरनी स्वतःच्या लंबोर्गिनीमध्ये आत्महत्या केली. कारण काय? तर तिकडे ट्रम्पने एक बटन दाबलं आणि इकडे या महाशयाला 250 कोटीचं नुकसान झालं. फटाका झाला, त्याचा स्वतःचाही फटाका झाला. काल माझ्याकडे एक क्लायंट आला होता. त्याच्याकडे 21 बिटकॉइन होते, पण त्याच्या बॉडी लँग्वेजमधनं ती श्रीमंती दिसत नव्हती. कारण ज्या एक्सचेंजमध्ये जे 21 बिटकॉइन होते तेच हॅक झालं होतं. अँड नाऊ ही इज वंडरिंग की कुठून पैसे आणू हे मी. 21 कोटीचा गेम झालाय. आणि याचं कारण काय? की बिटकॉइनला रेग्युलेटर नाही. ज्या ज्या इन्व्हेस्टमेंट ॲसेटला रेग्युलेटर नाही तिथं अशा घटना सातत्याने होत राहतात. म्हणून मी माझे पैसे अशाच ॲसेट्समध्ये लावतो जिथे रेग्युलेटर आहे. सो माय फेवरेट ॲसेट इज म्युच्युअल फंड्स, कारण तिथे 3 रेग्युलेटर आहेत, सेबी, एम्फी अँड RBI. तुम्ही तुमचे पैसे कुठे टाकणार आहात ते कॉमेंटमध्ये टाका. इफ यू थिंक रेग्युलेटर इज इम्पॉर्टंट, पुट रेग्युलेटर इन दी कॉमेंट. कारण आता वेळ आली आहे माइंडसेट बदलण्याची. मनी मिथ्सच्या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि ज्या लोकांना फायनान्शियल लिटरसी वाढवायची आहे त्यांनी फिन्नास अकॅडमी या कम्युनिटीला जॉईन करायचा विचार करा.